प्रेमाचे विवाहाचे आमिष दाखवून अजाणत्या वयात अल्पवयीन मुलींना फसवणूक तिच्यावर अत्याचार करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची स्थिती आहे। सोलापूर जिल्ह्यात मागील 7.5 महिन्यात 117 अल्पवयीन मुलींवर बलात्कार तर 90 अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचे आता समोर आले आहे। शहर व ग्रामीण पोलिसांनी ही आकडेवारी तातडीने पोलीस महासंचालक कार्यालयास पाठविली आहे। मागच्या वर्षी ग्रामीणमध्ये 179 अल्पवयीन मुलींवर अत्याचार तर शहरात अंदाजे 50 मुलींवर अत्याचार झाल्याचे गुन्हे दाखल आहेत। शाळा महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या अत्याचार किंवा छेडछाडीची माहिती मुली पालकांना देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। त्यामागे पालक आपली शाळा बंद करतील आणि लग्न करतील अशी भीती असल्याचेही दिसून आले आहे। पोलिसांनी दिलेल्या विश्वासातून अल्पवयीन मुली धाडस करून तक्रारी देत आहेत, अशी स्थिती आहे। सोलापूर शहरात जानेवारी ते 20 ऑगस्ट या काळात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे 27 तर विनयभंगाचे 33 गुन्हे दाखल झाले आहेत। तर ग्रामीणमध्ये 90 अल्पवयीन मुलींवर बलात्कार तर 57 अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस महासंचालक कार्यालयाने सोलापूरसह सर्वच जिल्ह्यांमधील अल्पवयीन मुलींवरील बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यांची माहिती मागवली होती। समाजातील विकृत मानसिकता बदलण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांतर्फे मागील काही महिन्यांपासून रेंज रिस्पॉन्सिबल बॉयज अभियान राबविले जात आहे। यात शाळा महाविद्यालयातील पुरुष शिक्षक व मुले रिक्षा चालक यांचे प्रबोधन केले जात आहे। पुरुषांमधील मानसिक विकृती नष्ट व्हावी, त्यांच्यात सुधारणा नव्हे परिवर्तन व्हावे, हा त्यामागील उद्देश आहे, असे डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त सोलापूर शहर यांनी म्हटले आहे। 18 वर्षापूर्वी बालविवाह प्रतिबंधक कायदा करूनही अद्याप बालविवाह थांबलेले नाही। सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण लक्षणीय असून जिल्हा बाल संरक्षण समितीने चालू वर्षात सोलापूर जिल्ह्यात 60 पेक्षा अधिक बालविवाह रोखले आहेत। विशेष म्हणजे 8वी, 9वी किंवा 10वी, 11वीत शिकणाऱ्या मुलींचे अल्पवयात विवाह होत असतानाही शाळांना त्याची खबर लागत नाही। आपल्या शाळेतील एखादी मुलगी अचानकपणे शाळेला यायचे बंद करते, त्यामागे नेमके कारण काय याचा शोध शाळांकडून का घेतला जात नाही, हा संशोधनाचाच विषय आहे।